नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण लिंबू, पपई, हरभरा, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत। लिंबूचे दर तेजीतच। वाढत्या उन्हाबरोबर लिंबाला चांगलीच मागणी आहे, तर बाजारातील लिंबाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे। त्यामुळे लिंबाचे भाव तेजीत आहे। लिंबू सध्या बाजारात 6,000 ते 8,000 रुपये क्विंटल भावाने विकले जात आहे। बाजारातील आवक पुढील काळात वाढत्या उन्हामुळे कमी होत जाईल। बागांना वाढत्या उन्हाळ्याचा फटका बसत आहे। तसेच अनेक भागात पाण्याची कमतरता असल्याचाही परिणाम उत्पादनावर होत आहे, असे शेतकरी सांगत आहेत। मात्र मागणीत वाढ होईल, त्यामुळे लिंबाच्या भावात सुधारणा अपेक्षित आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले। पपईला चांगला भाव। राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे, त्यामुळे पपईच्या भावात तेजी टिकून आहे। पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहे। वाढती उष्णता आणि रमजान सणामुळे पपईला चांगला उठाव आहे। राज्यातील पपई सध्या देशभरात जात आहे, त्यामुळे पपईला सध्या 1,700 ते 2,000 रुपयांचा भाव मिळत आहे। यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती, त्यामुळे आवकही मर्यादित होती। पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो, असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। हरभरा दबावातच। सरकारच्या धोरणामुळे हरभरा बाजारावरील दबाव कायम आहे। बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक सुधारत असल्याचे व्यापारी सांगत आहेत। आज बाजारात हरभरा 5,000 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान विकला गेला। बाजारातील आवकही वाढत आहे। पुढील आठवड्यात आवकेचा दबाव वाढणार आहे, तर दुसरीकडे पिवळा वाटाणा आयातीचा दबाव हरभरा दरावर दिसून येत आहे। त्यामुळे हरभरा दर पुढील महिना दीड महिना दबावातच राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा। सोयाबीनला उठाव मिळाल्याने दरात काहीशी सुधारणा दिसून आली। प्रक्रिया प्लांट्सनी आजही सोयाबीन खरेदीच्या भावात सरासरी 50 रुपयांची वाढ केली होती। त्यामुळे प्रक्रिया प्लांट्सचे भाव 4,400 ते 4,550 रुपयांच्या दरम्यान काढले होते। तर बाजार समित्यांमध्येही खरेदी दरातही क्विंटल मागे 50 रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली। आज सोयाबीन 4,000 ते 4,200 रुपयांनी विकले गेले। देशात चांगला पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी यामुळे दरात मोठ्या वाढीची शक्यता नाही, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले। कापूस दर टिकून। कापसाचे भाव चालू आठवड्यात काहीसे स्थिर राहिले। बाजारात कापसाची आवक कमी झाली, तर दुसरीकडे कापसाला चांगला उठाव मिळाला। त्यामुळे कापसाच्या भावात चांगली सुधारणा दिसून आली होती। ही सुधारणा आजही टिकून होती। त्यामुळे बाजारात कापसाला सरासरी 7,100 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। बाजारातील कापसाची आवक पुढील आठवड्यापासून आणखी कमी होत जाईल, त्यामुळे कापसाच्या दरालाही आधार मिळेल, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले।